थांबा चांगली गाडी क्लिअर करून देतो म्हणून ठेवून घेतली त्यांनी गाडी आमच्याकडून आणि अशी करून दिली। काय पोरांना झालं असतं काय झालं असतं तो जबाबदार होता त्याला। Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. 5 persons including minors escaped unhurt when the vehicle in which they were travelling caught fire on Mandovi Bridge on Monday night. The incident occurred when the family hailing from Kolhapur were proceeding to Panjim in their vehicle. On reaching the Mandovi Bridge, the vehicle stopped and caught fire. However, all the occupants got out before fire broke out. On getting the information, the fire personnel from Porvorim fire station rushed to the spot and put out the blaze. After the incident, car owner said that he had repaired his vehicle in a garage at Alpora and that the vehicle was fitted with both CNG and petrol tank. The vehicle was in the garage for last 8 days. I paid 10,000 rupees for the repair work and brought back the vehicle. At Alpora, I filled petrol of 500 rupees and were proceeding to Panjim when car stopped on the bridge and suddenly caught fire, owner said, adding that he will lodge a complaint against the garage owner. कुठून आलात? ॲक्च्युली मी कलांगूटला राहिला इकडे हां आणि आता सकाळीच मी मिस्त्रीकडून काम करून घेतलं गाडीचं हां आणि म्हणजे ॲक्च्युली 8 दिवस त्याच्याकडेच होती गाडी हां आणि करून आणली आणि मग हां मी आता म्हणजे कसं तिथून आलो हां. घडी स्टार्ट नाही झाली, परत मी पेट्रोल टाकलं हां. 500चं, तिथून परत इथं बेतीन आल्यावर परत टाकलं, परत आता पुढं आलो पण या ब्रिजवरनं गाडी पुढं फर्स्टनी जाईनाच म्हणून थांबवली तर तेवढ्यात जाळ दिसला हां फायर, त्यामुळे फायर झाल्यामुळं म्हणजे ते आम्ही सगळे उतरलो पटकन हां. आणि त्यातून मग गाडी हळूहळू स्टार्ट झाली। पण गाडीला हे पण CNG पण आहे? हा CNG आहे मागे। पण म्हणजे आग कशासाठी पेटली? म्हणजे CNG मुळे लिकेजवर? मी गाडी कामाला सोडली आजच कामाला सोडलेली 15 दिवस त्याच्याकडेच होती गाडी आणि हां. सकाळपासून त्याला कॉल केला तयार झालं या म्हणून ट्रायला त्याने 500 रुपयाचं पेट्रोल खाल्लं। हां. नागपुराला त्याचं गॅरेज आहे आणि आता आमचं काम होतं 25 आम्ही आलो त्याला 10,000 रुपये दिले सकाळी हां. गाडी क्लिअर झाली ते म्हणून आम्ही- आणि आल्यावरती तर एकदम स्पार्क झालं। हां. पोरांना माझ्या की 2 पोरं छोटी आहेत, एक 2 वर्षाचा आणि आणि पटकन 5 spark झाल्यावर वर्षाचा जाळ जास्तच आम्ही लागला. उतरलो खाली, पटापट आम्ही खाली म्हणजे उतरलो. स्फोट झाली अशी। तरी बरं स्फोट झाला नाही? आणि उतरून पटकन आलो हां. आणि गाडीत नाही 6 पण महिने असल्या मिस्त्रीचं गॅरेज बंद केलं पाहिजे। नाव काय मिस्त्रीचं? मिस्त्रीचं नाव जिया सांगा। मिस्त्री जिया आरपोराला. जिया मिस्त्री आरपोरा। पोरा म्हणजे ह्याच्याकडे तुम्ही गाडी रिपेअरसाठी दिलेली होती, आणि रिपेअर झाली म्हणून त्यांनी तुम्हाला ती स्वाधीन केली हां. आणि तुम्ही पैसे पण भरले? दिले पैसे। 8 दिवस त्याने ठेवून घेतली गाडी 8 दिवस गाडी त्याच्याकडेच होती? त्याच्याकडेच होती। मग आता पोलिसला तुम्ही कंप्लेंट दिली आहे? आम्ही कंप्लेंट वगैरे नाही, त्याच्या घरी जाणार आहे मी आता उद्यापर्यंत। नाही तसं नाही, आता हे होणार नाही कंप्लेंट त्याच्यावरती। माझ्या पोरांना काय झालं असतं, जो नुकसान भरला असतं तो म्हणत असं आज नाही उद्या ताई थांबा चांगली गाडी क्लिअर करून देतो म्हणून ठेवून घेतली त्यांनी गाडी आमच्याकडून आणि अशी करून दिली। काय पोरांना झालं असतं काय झालं असतं तो जबाबदार होता त्याला। त्याचं गॅरेज बंद करणार आता मी आणि कंप्लेंट करणार त्याच्यावर। असं काम नाही करायचं हो दादा। पुरा गाडी गेली माझी नाही आता सगळं काय ना आता पोलीस आले आहे तर जागी आता तुम्ही FIR नोंद करणार आहे का? त्याला कॉल पण केला होता इथं अशी गाडी जाईना झाली पुढे पिकअप धरणं झाले तो म्हणतो म्हणून मी कर्नाटकात गेलो. मी कर्नाटकात गेलो तुमचं तुम्ही बघा। असं असतं काय कुठे? एक मिनिट सांगतो त्याची मिस्टेक आहे असं म्हणत नाही पण म्हणत त्याने नाही. व्यवस्थित चेक करून दिली पाहिजे होती आम्हाला। आता आम्ही नुकतं त्याच्याकडनं आणले तिथं आणतो ते पण मगाशी मी गाडी धुतले स्वच्छ ते क्लीन केले काय झाले काय बघितलं गाडीला व्यवस्थित आहे म्हणून ट्रायल घ्यायला मी इकडे आलो होतो। CNG भरली होती आतमध्ये? CNG आता नाही, आता भरायची होती भरायची म्हणून आम्ही होती. आलो होतो आणि तो